हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर किचनवर तुम्ही बघितलं असेल, हे सगळं पसार आहे बघा. कडधान्ये सगळे आहेत. तर 2 महिन्याचे कडधान्ये आहेत. काही ह्या महिन्यात भरले, काही गेल्या महिन्यात भरलेले. तर कडधान्ये सगळं काढून ठेवते, नाही तर परत ना किडे लागेल ना त्याच्यासाठी. तर रवा आहे ना, जास्तीत जास्त 15 दिवसानंतर, थोड्या दिवसानंतर बघितलं की त्याला आळे लागायला चालू होतात ते. तर आळे लागतात, मुशी लागतात, सोनकिडे लागतात. त्याच्यासाठी आहे ना, मी काय करते ते तुमच्यावर शेअर करते. तर मी रवा ना भाजून घेते. तर जेव्हा मी आणील, म्हणजे कडधान्य असून दे, रवा असून दे, लापशी असून काहीही असून दे ना, शेंगदाणे सकट सगळं मी भाजून घेते. तर हे बघा सगळं पसारा बघितलं, हे सगळं आता मला भाजायचं आणि व्यवस्थित बांधून बांधून ठेवायचं आहे. तर मी आज तुम्हाला सगळं माझं शेअर करणार आहे, मी काय काय करते. रवा आहे ना, रवा छानपैकी भाजून घ्यायचा ना, हाताला भाजेपर्यंत थोडं भाजायचं, जास्त करपवायचं पण नाही ना. तुमची इच्छा असली तर त्याच्यात तूप टाका, नाही इच्छा असली तर तेल टाकून भाजलं तरी चालतं, नाही तरी शक्यतो तसंच भाजलं तरी चालते. तूप तेल न टाकता तसंच भाजायचं. फक्त कसं भाजायचं की हाताला चटका बसण्यासारखा. तर भाजता भाजता हात मध्ये मध्ये हात लावायचा, की हाताला असं पोळा लागला ना, चटका भाजा लागला की काढायचं आणि लगेच डब्यात भरायचं नाही, कधीच नाही. पूर्ण थंड, पूर्ण दुसऱ्या दिवशी भरलं तरी चालते. आणि कडधान्याचं पण तसंच आहे. मटकी आहे बघा, तर तसं ठेवलं ना, तर काही दिवसात त्याच्यात ना सोनकिडे आणि मुशी लागायला चालतात आणि किडे लागायला चालतात आहे. तर मी हे बघा, गेल्या महिन्याचे, त्याच्या गेल्या महिन्याच्या आणि ह्या महिन्याच्या असे 3 करून कढई भरली माझी मुगाने. तर आता हे सगळं ठेवलं असं तर माझं लक्ष राहणार नाही. माझं का कोणाच्याच बायकांचं असं असतं की कामात एवढा व्याप असताना कुठं काय ठेवलेलं लक्षात राहत नाही. तर ते काय आळे निघून जातात, ते किडे होऊन जाते, पूर्ण भरून जातात, ते खराब होऊन जाते, तरी लक्षात राहत नाही. तर असं नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला ट्रिक सांगते तुम्हाला. तर मी फॉलो करते, माझा अनुभव आहे, मी स्वतः करते म्हणून तुमच्यावर शेअर करते. असं करून बघा, तुम्हाला कधीच तुमच्या डाळी खराब होणार नाही. 6 महिने सकट काहीच होत नाही, कारण की मी स्वतः करते. आणि माझं कधी कधी लक्षात नाही राहत की मूग असलं काही नाही, तर माझ्या लक्षात कधी येईल तेव्हा मी बघते. 2 महिन्यानं 3 महिन्यानं अजिबात खराब होत नाही. तर मूग असून दे, मटकी असून दे. मी आता पहिले मटकी आणि मूगची सांगते. तर मटकी मूग आहे ना, त्याचा कलर अजिबात चेंज होऊन द्यायचा नाही, काही नाही, आणि जास्त करपायचं नाही, काही नाही. फक्त हाताला चटका भाजण्यासारखं तेवढं भाजून घ्यायचा. हाताला ना चटका भाजण्यासारखा, आणि ना मंद आचेवरच भाजायचं. जास्त फास्ट पण नाही करायचं, जास्त स्लो नाही. तर जास्त फास्ट केलं की पटकन तापते, की पटकन भाजते, पण आतून सगळं ना तर मुशी म्हणजे पाणी सुटते. त्याच्यासाठी काय करायचं, मंद आचेवर चांगलं भाजायचं, एकदम मंद आचा करायचं. छानपैकी भाजायचं, रंग चेंज होऊन द्यायचा नाही, काय नाही. हाताला चटका पोळेपर्यंत एवढं भाजायचं. भाजून ना एक पसरट ताट घ्यायचं, परात घ्यायचं, काय घ्यायचं ते करायचं. आता बघा मी किती ताटं केलं तुम्हाला दाखवते शेवटला. किचनवर जेवढी डाळ आहेत ना, मी सगळं सगळं भाजून घेणार आहे. तर बघा, वाटाणा, शेंगदाणे, चवळी वगैरे सगळं, ह्याला सगळे पटकन किडे लागतात आहे. थोडंसं थंड ओलसर वगैरे दिसला की लगेच पटकन किडे लागतात आहे. मला माहिती आहे, त्याच्यासाठी मी तसं करते. कारण की डाळ एवढं महागाचे आहेत, डाळ हे सगळं काय पण किराणा माल असून ते सगळं महाग झालेलं आहे. तर आपल्याला परवडत पण नाही की लगेच आणायचं आणि तसं ठेवायचं आणि खराब होणार आहे. तर एवढं टाकून द्यायचं म्हटलं चांगलं नाही. त्याच्यासाठी म्हणून मी सगळी डाळी आणली की, किराणा माल भरला की आणलं की 2 दिवसाने सगळे डाळ वरती काढून ठेवते. पहिले भाजून घेते. भाजून झाल्यानंतर मंद पूर्ण थंड होऊन देते. वाटलं की दुसऱ्या दिवशी डब्यात भरून ठेवते. पूर्ण थंड, एकदम नॉर्मल डाळ कशी असते आपली बाजारातून आण तसं करते, पूर्ण थंड. मग डब्यात भरून ठेवते. ॲटलीस्ट 6 महिने तर त्याला काहीच होणार नाही. बघा, तुम्ही एकदा असं करून बघा. मी करते, कारण की माझी डाळ ना आजपर्यंत कधीच खराब नाही. पहिले खूप खराब व्हायचे, लक्षात राहायचं ना, मी भरून ठेवायचे, लक्षात नाही राहत, त्याच्यात किडे वगैरे होऊन जायचे. तर मी तेव्हापासून पहिले माझी डाळ होते. आता माझं वर्षभर झालं की डाळ माझी अजिबात खराब होत नाही. मी आणून पहिले भाजून ठेवते. आता हे भगरला पण भाजलं नाही आणि तसं डब्यात ना भरून ठेवलं ना, तर आळी लागतात आहे. कारण की माझं आत्ता सध्या एका भगर गेल्या महिन्यात भरलेलं, ते वापरलं नाही म्हणून त्याच्यात आळी लागली आहेत. तर त्याच्यासाठी परत आळी नाही लागायला पाहिजे, भगर असं छानपैकी भाजून घेते. पूर्ण थंड होऊन झालं तर काचेच्या भरणीत, नॉर्मल भरणीत भरून ठेवलं तरी चालेल, प्लॅस्टिकच्या भरणीत भरलं तरी चालते. आता लापशीत पण बघा, तसंच लापशी ठेवली की काही दिवसांनी त्याच्या सोनकिडे होतात आहे. लापशी पण छानपैकी भाजून घ्यायचं.
तर नॉर्मली कसं भाजायचं, आपण लापशी कसं भाजतो तसंच भाजून घ्यायचं. लापशी पण तुपात भाजा, तेलात भाजा, नॉर्मल भाजून ठेवलं तरी चालते. तर सोनकिडे आणि किडे अजिबात लागत नाही, कारण की मी स्वतः करते म्हणून मी भाजून ठेवते. आणि मी दर महिन्यात आणले की डाळ, तर जास्त डाळ असली की पहिले भाजून ठेवते आणि कमी असली तरी पण भाजून ठेवते. पण सगळं मिळून असं भाजून ठेवते मी. आता एवढी सगळी डाळ एका महिन्यात तर संपणार नाही, कम से कम त्याला 3-4 महिने तर जाईल. त्याच्यासाठी मी तसं भाजून ठेवते. तर लापशी भाजून झालं. आता धनं, तर माझं धनं पावडर संपले बाजारातून आणलं. तर मी धनं पावडर आणत नाही, मी डायरेक्ट धनं आणते. चांगलं स्वच्छ करते, पाकडून घेते. त्याच्यानंतर ना मस्त वास येईपर्यंत, म्हणजे त्याचा फ्लेवर, धनाचं ना फ्लेवर येईपर्यंत भाजून घेते. आणि छानपैकी, आणि जास्त करपून पण देत नाही, जास्त हे पण नाही, गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घेते आणि पूर्ण थंड होऊन देते. थंड होऊन झाल्यानंतर मग त्याची पावडर बनवते मिक्सरमध्येच. तर कारण की मी दुकानातून धना पावडर आणत नाही, तर त्याच्यासाठी मी तसं करते. आणि हे बघा हे आहे बडीशोप आहेत, बडीशोपची पण पावडर करायचे आहे. ते पण असं छानपैकी भाजून घेते. तर पोळ्यात किंवा कशामध्ये पण गोड पदार्थ म्हणून बडीशोप टाकल्या की तर कार्तिकला आवडत नाही, तर सगळं ते तोंडाला लागतं म्हणून नको नको करता येत नाही. त्याच्यासाठी मी त्याचं पावडर बनवणार आहे. तर अशीच बडीशोप भरपूर आणली तरी चालते, चांगलं खमंग भाजून घ्यायचं. आणि हे बघा सगळं भाजून ताटात कसं पसरून ठेवलं. हे सगळं आता मी उद्या सकाळी उरकणार आहे, आता नाही उरकणार आहे. आणि तोपर्यंत चणा आहे ना, चण्याची डाळ भाजून घेते. हे बघा किचनमध्ये पसारा आहे सगळा, तर जाळीमध्ये काढून घेते. याचं सगळं पाणी आहे ना, गरम गरम असताना वाफ तर बाजूला काढून होते. तर शेंगदाणे भाजून घेते, कारण की शेंगदाण्याचं पण कूट करणार आहे. तर बडीशोप हे बघा चांगलं भाजून घेतलं आणि थंड होऊन दिलं आणि पावडर करून घेते. आता हे पावडर आहे ना, कशामध्ये पण गोड पदार्थामध्ये टाकलं तर कधीच कळून पण येणार नाही बडीशोप टाकले म्हणून. असे पावडर करून घेतले आणि शेंगदाणे छानपैकी भाजून घेते आणि डब्यात काढून घेते. हे बघा, कारण की कार्तिकला असं टाकलं की तो म्हणतो नको नको बडीशोप आहे, मी खात नाही. तर पोळ्यामध्ये पण बडीशोपच दिसते. तर कशी इलायची पावडर करून ठेवले ना, तसंच आता बडीशोप पण पावडर करणार आहे. आता जास्त आणली तरी बडीशोप त्याची मस्त की भाजून असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. छान आहे. तर आता बडीशोप पावडर तयार झाली. आणि आता मी करणार आहे धनं पावडर पण मी घरातच तयार करते, मी विकत आणत नाही. 1 किलो 2 किलो असं विकत धनं आणते. त्याच्यानंतर छानपैकी निवडते, भाजून घेते आणि पावडर करून ठेवते. तर खराब होत नाही, जाळी होत नाही, काही होत नाही. आणि फक्त एवढं की छानपैकी भाजायचं आणि छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं. तर थंड झाल्यानंतर भरून ठेवायचं. अजिबात 6 महिने तर त्याला काहीच होत नाही. 6 महिन्याच्या वर पण छान राहते, कारण की मी प्रत्येक वेळी धना पावडर घरातच करते. आणि आज पहिल्यांदा मी बडीशोप पावडर केली. आता कळलं, आता नेक्स्ट टाईम मी पण ते आता बडीशोप पावडर पण घरातच करणार आहे. तर धनं पावडर सगळं पावडर करून ठेवलं आणि झाकण लावून ठेवते रात्रभर तसंच. आणि सकाळी मग त्याचं डब्यात भरून ठेवते, झाकण लावून ठेवते. हे बघा, तर शेंगदाण्याची पण कूट करून ठेवणार आहे. शेंगदाणे असं छानपैकी भाजून घेते. आणि हे सगळं भाजताना ना मी बारीक गॅसवरच भाजले, एकदम फास्ट केलं नाही, काही नाही, फक्त बारीक गॅसवर. वेळ लागला तरी चालेल, पण बारीक गॅसवरच भाजायचं. बारीक गॅसवर जेवढं छान भाजतं ना, तेवढं फास्ट गॅसमध्ये भाजत नाही. तर बारीक गॅसवर शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेते. हे पण आहे ना, मी उद्या सकाळी डब्यात भरणार आहे. त्याचं पण आता गरम असतं, मिक्सरमध्ये काढून घेतलं की गरम गरमच असतं ना, तर थंड होण्यासाठी ठेवते आणि टोपल्यात काढून ठेवते. हे बघा, डाळ आहे ना सगळ्या ताटात पसरून ठेवलं, तुम्ही बघितलं असेल. ते आता रात्रभर तसं ठेवते. आणि फक्त एवढंच की एकावर एक ठेवून ना, वरती ना कॉटनचा असं कपडा हातरते आणि उद्या सकाळी मी निवांत त्याला डब्यात भरून ठेवणार आहे. शेंगदाण्याचं कूट तयार झाले. हे बघा, एकावर थर लावलं आहे आणि ह्याच्यावर ना कॉटनचा कपडा हातरते. हे बघा, माझी ती ओढणी आहे ती हातरते. हे बघा, आणि शेंगदाण्याचं कूट त्याचं झाकण लावून ठेवते आणि त्याच्या खाली धनं पावडर, आणि हे पण ठेवून घेते, रात्रभर तसं ठेवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.